सुमोवर घ्यायला लागेल. आता आपण अगोदरच्या लेसनमध्ये मेंटेनन्स कशा पद्धतीने चेक करायचा गाडीचा ते बघितला, बरोबर. आता आपल्याला गाडी स्टार्ट करणे आणि बंद करणे, बरोबर आहे. गाडी सुरू करणे आणि बंद करणे हा आपल्याला पुढचा लेसन बघायचा आहे. तर जनरली काय असतं, आपण ड्रायव्हर सीटवर बसल्यानंतर जोपर्यंत आपल्याला ड्रायव्हर सीटवरती कम्फर्ट बसता येत नाही तशी ती व्यवस्था करून घ्यायची. म्हणजे या ठिकाणी खाली मागे पुढे करायला एक लिव्हर दिलेली आहे सीट. त्यानंतर इकडं उजव्या हाताला एक लिव्हर दिलेली असते की ज्याच्याने आपल्याला हे सीट वरचं मागे पुढे करता येत असते, बरोबर आहे. मग जसं आपल्याला कम्फर्ट वाटेल तसं त्या पद्धतीने बघायचं. त्यानंतर या ठिकाणी हा एक सीट बेल्ट दिलेला असतो, बरोबर आहे. सीट बेल्ट दिलेला असतो. मग आता आपण बसतो जे स्टेअरिंगवरती, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने सीट बेल्ट लावून घ्यायचा आणि या ठिकाणी एक सीट बेल्ट अडकवण्यासाठी एक स्विच दिलेलं असतं, त्याच्यामध्ये अडकवून घ्यायचं, बरोबर आहे. अशा पद्धतीने सीट बेल्ट लावून घ्यायचा, बरोबर. अशा पद्धतीने बसायचं आणि बसल्यानंतर गाडी आता आपल्याला सुरू करायची. तर सुरू करण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी गाडीची न्यूट्रल पोझिशन बघायची, बरोबर. आता न्यूट्रल पोझिशन ही आपल्याला गिअरबॉक्सच्या लिव्हरवरनं ही लिव्हर दिलेली बघा. तर या लिव्हरवरनं आपल्याला कळत असतं की न्यूट्रल पोझिशन अशा पद्धतीने हा गिअर चेंजिंग लिव्हर हल्ला पाहिजे की समजायचं, म्हणजे ती गाडी कुठल्याही गिअरमध्ये नाही, बरोबर. आणि त्यानंतर या ठिकाणी हा हँडब्रेक दिलेला आहे. तर हा हँडब्रेकसुद्धा आपण बघायचा असतो. जर असा ओढलेला आहे तर याचा अर्थ गाडी लॉक केलेली आहे. तर त्या हँडब्रेकला हे वरची एक लिव्हर दिलेली असते, ते नॉब दिलेलं असतं, तर तो दाबायचा, दाबून त्याला खाली करायचा. मग याचा अर्थ आता या ठिकाणी गाडी आपली अनलॉक झालेली आहे. म्हणजे जो ब्रेक लागलेला होता, हँडब्रेक लावलेला होता, तो आपण रिलीज केलेला आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही लिव्हर बघायची. त्यानंतर हँडब्रेक बघायचा, बरोबर. तर बघितल्यानंतर तर आता आपल्याला न्यूट्रल पोझिशन झालेली आहे, तर त्यावेळेला आपण सेल द्यायचा असतो, बरोबर. सेल द्यायचा म्हणजे सेल्फ स्टार्ट करायची. तर सेल्फ स्टार्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तर जे काही इग्निशन स्विच आपण जी चाबी लावून इग्निशन स्विच देणार आहोत, गाडी सुरू करणार आहोत, तर ते स्विच फक्त आणि फक्त 2 ते 3 सेकंदापुरता द्यायचं आहे, बरोबर. जर समजा जास्त वेळ आपण दिला आणि इंजिन सुरू होऊन गेलं तर त्या ठिकाणी स्टार्टर आपला निकामी होऊ शकतो, बरोबर. तर अशा पद्धतीने आता मी स्विच देणार आहे. तर या ठिकाणी स्विच दिलेलं आहे. स्विच दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डवर दिसणार आहे, बरोबर आहे. तर डॅशबोर्डवरती लाईट